गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, शुक्रवारी जेव्हा मार्केट बंद झालं होतं तेव्हा सर्वांना माहीत होतं की इस्लामाबादमध्ये म्हणजेच पाकिस्तानमध्ये US आणि इराण यांची टॉक्स होणार आहेत. परंतु ते टॉक्स जे आहेत तर ते फेल झालेले आहेत. आतापर्यंत तुम्हाला ह्या गोष्टीची माहिती तर नक्कीच मिळाली असेल. परंतु आता त्यामुळे काय झालं आहे, तर हे टॉक्स फेल झाल्यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये जे काही USची मिलिटरी आहे तर त्यांनी पुढे जायला सुरुवात केली आहे. आणि आता ते काय करणार आहेत, म्हणजे त्यांचा नेक्स्ट प्लॅन काय आहे, तर ते तिथले जे काही माइन्स आहेत तर ते डिस्ट्रॉय करणार आहेत आणि तिथनं आवागमन जे आहे तर ते सुरू करणार आहेत. आणि त्यासाठी USची जी मिलिटरी आहे तर ती सगळ्या जहाजांना सुरक्षा देणार आहे. आता हा झाला एक भाग. त्यानंतर JD व्हान्स जे आहेत ते जेव्हा USला गेले त्यानंतर मग त्यांनी राष्ट्रपतींशी चर्चा करून डोनाल्ड ट्रम्पने पुन्हा एक ट्विट केलं. मग त्यामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्याचा मेजर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेली गोष्ट अशी की कुठलंही न्यूक्लिअर वेपन आम्ही इराणला बनवू देणार नाही. आणि दुसरी गोष्ट, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हे फ्री ऑफ कॉस्ट चालू राहील जसं पहिलं होतं तसं. परंतु या दोनही गोष्टींसाठी इराण ॲग्री नाही आहे. ओके. आणि त्यामुळे हे टॉक्स जे आहेत तर हे मेजरली फेल झालेले पाहायला मिळत आहेत. आता हे झालं सगळे शनिवार रविवारमध्ये घडलेल्या गोष्टी. आता जेव्हा सोमवारी आपलं मार्केट आता सुरू होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे तर तेव्हा ब्रेंट क्रूड जे आहे तर ते ऑलमोस्ट 9% आसपास ते वरती आहे. म्हणजे साधारण ते $100 पुन्हा अगेन क्रॉस करून गेलेलं आहे. त्यामुळे साहजिकच आहे की आपल्या मार्केटवरती प्रेशर राहणं स्वाभाविक आहे. तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 250 ते 300 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल. आता हे टॉक्स फेल झाल्यामुळे आणि पुन्हा युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये एवढं एक गॅप डाऊन पाहायला मिळतं आहे. परंतु ही गोष्ट आता तुम्ही लक्षात ठेवा की मार्केटनं युद्ध पाहिलेलं आहे, युद्धामध्ये काय काय झाले तेही पाहिलेलं आहे. आणि सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की मार्केट एकाच गोष्टीवरती नेहमी रिॲक्ट करत नाही. ओके. त्यामुळे जर तुम्ही पाहिलं तर मार्केट बाय ऑन डिपच्या स्ट्रॅटेजीमध्येच राहणार आहे, परंतु तो डीप किती, ओके, तर ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजेच काय की यामध्ये स्टॉक्स जे काही व्हॅल्यू आपण काय म्हणतो की ज्या स्टॉक्समध्ये चांगली व्हॅल्यू आहे तर असे स्टॉक्स, आणि जेव्हा जेव्हा मार्केटचं असं सेंटिमेंट खराब होईल तर ते सेंटिमेंट हे सगळं पकडून तुम्हाला एक कॉम्बिनेशन क्रिएट केलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कोणते स्टॉक्स कधी परचेस करता येतील ते ठरवता येईल. ओके. परंतु आता मात्र जसं जसं आपण पाहतोय की मार्केट आपण काय म्हणतो की हायर हाय आणि हायर लो बनवण्याचा प्रयत्न करेल. कारण जरी ऑइल वरच्या बाजूला गेलेलं असलं तरी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जेव्हा ओपन केलं जाईल US कडनं तेव्हा ते ऑइल पुन्हा खाली येईल. आता इराणकडे एवढी ताकद नाही आहे की इराण ह्या सगळ्या गोष्टींना डिफेंड करू शकतो. आतापर्यंत काय चाललं होतं की त्यांनी हार्डली 10 माइन्स तिथे टाकलेले आहेत. फक्त 10 माइन्स काही फार मोठी गोष्ट नाही आहे. परंतु त्यामुळे तिथे इन्शुरन्स कुठलीही शिपिंग कंपनी देत नव्हती आणि म्हणून तिथे शिप्स जात नव्हते. आणि राहिला दुसरा प्रश्न, तर तिथे जे काही आपण काय म्हणतो की मिलिटरी आहे इराणची, तर ती मिलिटरी तिथे आपण काय म्हणतो की टार्गेट करत होती शिप्सना. परंतु आता USची मिलिटरी तिथे गेल्यामुळे समोरासमोर डायरेक्ट कॉन्फ्लिक्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते आता पाहावं लागेल, येत्या 1-2 दिवसामध्ये बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. परंतु मेडिएशन करण्यासाठी सुद्धा बऱ्याचशा देशांनी आता ऑफर केलेलं आहे, जसं की रशिया आहे की ज्यांचे इराणशी चांगले संबंध आहेत. त्यानंतर चायना आहे आणि ओमान ही जी न्यूट्रल कंट्री आहे गल्फ कंट्रीजमध्ये, तर त्यांनीसुद्धा हे मेडिएशन ऑफर केलेलं आहे. त्यामुळे काही ना काही चर्चा चालू आहे, इंटरनल टॉक्स, परंतु ते बाहेर येणं लगेच पॉसिबल नाही. जेव्हा त्याच्यावरती काही कन्क्ल्युजन निघेल तेव्हाच ते बाहेर येईल. ओके. आता जर आपण आपल्या मार्केटकडे पाहिलं तर आपल्या मार्केटमध्ये आज जे इव्हेंट्स आहेत तर त्यामध्ये आज संध्याकाळी मेजर इव्हेंट आहे तो US मध्ये जे काही तिथले सेंट्रल बँकेचे चेअरमॅन आहेत तर त्यांचं आज स्पीच आहे. तर त्या स्पीचमध्ये ते इकॉनॉमिकल परिस्थितीवर काय बोलतात ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे.
त्यानंतर आपण आपल्याकडे जर पाहिलं तर आज आपल्याकडे मार्च महिन्याचा जो काही इन्फ्लेशन डेटा आहे तो येणार आहे. त्यामुळे तो इन्फ्लेशन डेटा किती इन्क्रीज होऊन येतो, एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त येतो का की कमी येतो की मॉडरेट लेवलला येतो, ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे पाहूयात काय होतं ते. आता ते ओपन इंटरेस्ट वगैरे सगळं पाहण्यात काही हाशील नाही आहे. त्याचं कारण असं की जेव्हा अचानक एवढं मोठं गॅप डाऊन मार्केटमध्ये ओपन होतं, तेव्हा सुरुवातीची परिस्थिती ही एक 15-20 मिनटं थोडेसे पॅनिक सिच्युएशन असते. त्यानंतर मार्केट नॉर्मलाईज होतं आणि मग त्यानंतर मार्केट दिशा ठरवतं की खाली जायचं आहे की वरती जायचं आहे. ओके. आता जर आपण शुक्रवारचा FIS डेचा डेटा जर पाहिला तर शॉकिंगली FISनं बाईंग केलं होतं 600 कोटींचं आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं साधारण 400 कोटींच्या आसपास बाईंगच केलेलं पाहायला मिळतं. म्हणजे दोन्ही जे काही इन्स्टिट्यूशन्स आहेत तर ते नेट बायर्स झालेले होते. म्हणजे कुठेतरी त्यांनाही असं वाटत होतं की जे टॉक्स होणार आहेत इराण आणि US मध्ये, तर ते सक्सेस होण्याची पॉसिबिलिटी होती, परंतु तसं झालेलं पाहायला मिळत नाही आहे. म्हणजे आपल्या मार्केटसाठी मेजर कन्सर्न जो आहे तर तो आहे ब्रेंट क्रूड. ओके. त्यामुळे ब्रेंट क्रूडवरती लक्ष ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. जसं जसं क्रूड ऑइलचा चार्ट खाली येत जाईल बिलो द $100, तसं तसं आपलं मार्केट जे आहे तर ते पुन्हा स्टेबल होऊन वरती जाण्याचा प्रयत्न करत राहील. तर मग मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला आता इथून पुढे ह्या युद्धामध्ये काय होऊ शकतं आणि त्याचा मार्केट्सवरती कशा पद्धतीने इम्पॅक्ट होऊ शकतो? तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.